अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं जे पाली पुस्तक आहे त्या पुस्तकातला तिसरा धडा तथागत पश्चिमाचा यावरती आज आपण थोडंफार चर्चा करणार आहोत. हे सुत्त तुम्हाला दीघनिकाय मधलं हे सुत्त आहे. त्यामध्ये 34 सुत्त आहे. सुत्तापैकी एक महापरिनिर्वाण सुत्त. या सुत्तामध्ये भगवान बुद्धांचा जो अंतिम प्रवास आहे त्या सुत्ताचं वर्णन केलेलं आहे. त्यातले काही भाग आहेत, म्हणजे तथागत कुठे राहिले, कसे चालले, म्हणजे त्यांचा अंतिम प्रवास कसा सुरू झाला यावरती हे सुत्त आहे. या सुत्तामध्ये तथागत पश्चिमाचा म्हणजे एकूण 40-45 त्याच्यामध्ये भाग आहेत. त्यातला हे एक भाग आहे तथागत पश्चिमाचा, म्हणजे तथागतांचे अंतिम शब्द, अंतिम वचन, यावरती धडा आहे. ह्या पुस्तकामध्ये म्हणजे तुमच्या 9वीच्या पुस्तकामध्ये शॉर्ट मध्ये करून दिलेलं आहे. तर तेवढंच आपण आज बघणार आहोत, कारण थोडा मोठा आहे, लेंथी प्रोसिजर आहे. या पाठामध्ये तथागत भिक्खू आनंद यांना उद्देशून म्हणतात की आनंद हे वचन होऊन गेलं शास्त्राचे आहे. आता आपले कोणी शास्त्र नाहीत असे समजू नका. माझ्यानंतर तुमचा शास्त्र धम्म आणि विनय हेच असतील. अशा प्रकारे पाठामध्ये माहिती आलेली असून बुद्धकालीन भिक्खू संघाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा हा पाठ अत्यंत महत्वाचा आहे. हे का असं म्हटले बाबा बुद्धांनी? कारण तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर, म्हणजे जर सामान्य भाषेमध्ये बोलायला गेलं तर मृत्यूनंतर त्यांच्या, त्याला आपण पाली जगतामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये त्यांना महापरिनिर्वाण असं म्हणतात. तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा कोण घेणार अशा प्रकारचा संभ्रम भिक्खू संघामध्ये निर्माण झाला होता. आणि त्यांनी ते आनंदाने सांगितलं. आनंदाने त्यांना विचारलं की तुमच्यानंतर आमचा शास्त्र कोण? शास्त्र म्हणजे गुरु. तुमच्यानंतर आमचे गुरु कोण, आमचे मार्गदर्शक कोण असणार आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की माझ्यानंतर मी दिलेला तुम्हाला जो धम्म आहे तो तुमचा गुरु असणार आहे, आणि विनय म्हणजे शिस्त हाच तुमचे एक प्रकारचा मार्गदर्शक असतील. तर ह्याच्यामध्ये शेवटच्या शब्दाची महत्वाचे आहे. धम्म आणि विनय हे तुमचे शास्त्र असतील, म्हणजे हे तुमचे गुरु असतील. आज आपण पाहतो विहारांमध्ये, बऱ्याच विहारांमध्ये पाहतो की शिस्त, विनय म्हणजे शिस्त, हे शिस्त प्रत्येकाच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कुठलेही कार्यक्रम असू देत, ते कार्यक्रम शिस्तीत, म्हणजे जो कार्यक्रम दिला असेल वेळ, समजा 10ची वेळ दिली असेल तर तो कार्यक्रम 11-12 असं सुरू होतो. अशा प्रकारची शिस्त आपल्याला नाही चालणार. तथागत बुद्धांनी उपासकांना पंचशील दिलंय, अष्टशील दिलंय, दशशील दिलंय, त्यांचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. भिक्खू संघाला दिलेलं आहे 227 आणि भिक्खुनी संघाला दिले 311. यांचे हे विनय आहेत, ही शिस्त आहे एक प्रकारची, ते तुम्हाला पाळणं गरजेचंच आहे. श्रामणेर आहेत, त्यांना 75 शेकी आहेत, इन्क्लुडिंग त्याच्यामध्येच. तर त्यांचं पालन करणं म्हणजे तुम्ही कसं प्रकारे तुमचं आयुष्य व्यतीत करता शिस्तीनुसार, ते खूप महत्वाचं आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेत जाणं गरजेचं आहे, शाळेच्या टायमिंगला घेणं गरजेचं आहे. शाळेतून आल्यानंतर तुमचा जो काही खेळ असेल तो खेळ खेळल्यानंतर तुम्हाला अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेचे कसं प्रकारे नियोजन करता हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत धम्म आणि विनय, पण आपल्याला हा विषय आज जो आहे तो संपवायचा आहे. म्हणजे आज तो विषय घ्यायचा आहे. इतर गोष्टींबद्दल आपण पुन्हा काहीतरी चर्चा करू. याच्यामध्ये उल्लेख फक्त एवढा म्हणजे माझ्या शास्त्रानंतर कोण असणार गुरु हे सांगितलेलं आहे. दुसरं, भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या गेल्यानंतर 9 भिक्खू किंवा जे थेर भिक्खू आहेत त्यांनी एकमेकांशी कसं संभाषण करावं, कशा प्रकारे बोलावं ते सांगितलेलं आहे. चौथं सांगितलेलं आहे की, त्याच्या तिसरं सांगितलेलं आहे की माझ्यानंतर कुठले जर नियम तुम्हाला बदलायचे ते तुम्ही बदलू शकता. आणि चौथं आहे थोडा उपदेश केलाय भगवान बुद्धांनी. 5वा उद्देश असा होता की त्याच्यामध्ये ह्याच्या पुस्तकामध्ये नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्यानंतर छन्नाला तुम्ही शासन करा, दंड द्या त्यांना, एक प्रकारचा तो छन्न सार्थाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. पण आपण आजच्या विषयाला सुरुवात करू.
अत्तको भगवा आयस्मंत आनंद आमंतेसी, म्हणजे भगवंतांनी भंते आनंद यांना बोलवले. सियायु पनानंद तुम्हाकं एवमस्स अतित सत्तुकं पावचनं नथी नो सत्थाती, म्हणजेच आत्ता आपले कोणी सास्ता नाही. सत्था सत्था म्हणजे गुरु, लक्षात ठेवा. आपले आता कोणी सास्ता नाही, आता नाही राहिलेला आहे, आम्हाला दिशा दाखवणारा कोणी नाही असं म्हणणं योग्य नाही. नखोपणेत आनंद एवं गठ्ठभंग, यो वो आनंद मया धम्मोच विनियोच देसितो पैन्यतो सो वो ममच्चेन सत्थाती, म्हणजेच हे आनंदा, मी जे तुम्हाला धम्म आणि विनय दिलेला आहे, तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तेच माझ्या मृत्यूनंतर, माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचे गुरु तुमचे सत्ता असतील. अशा प्रकारचं सुतोवाच भगवान बुद्ध करतात. यथाकोपणानंद एतरही भिक्खू अन्यमन्यं आउसो वादेन समुदाचरंती न खो मम चेन एवं समुदाचरितब्बं, म्हणजेच आता आनंदा, माझ्या मृत्यूनंतर, माझ्या महापरिनिर्वाणानंतर जर भिक्खू परस्परांना कसं बोलावं, कसं एकमेकांना अय्यमय्य म्हणजे संवाद कसा हवा किंवा बोलावं कसं एकमेकांशी, तर ते आधी भिक्खू कसं एकमेकांना बोलते, आऊसो इकडे या, आऊसो इकडे या, असं असं म्हणायचे आधी. आऊसो म्हणजे बंधू. आता आनंदा, जर भिक्खू परस्परांना आऊसो म्हणून संबोधित असतील तर माझ्या मृत्यूनंतर मात्र तसे करणे योग्य नाहीये. इथे मी मृत्यू हा शब्द वापरलेला आहे, तो आपल्या सामान्य लोकांना समजावा म्हणून, पण मुख्य शब्द आहे महापरिनिर्वाण. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. प्रत्येक जो कोण व्हिडिओ ऐकतील असतील, बघत असतील, त्यांनी महापरिनिर्वाण हा शब्द लक्षात ठेवला पाहिजे. फक्त समजण्यासाठी मृत्यू हा शब्द वापरलेला आहे. थेरतेन आनंद भिक्खुना नवकतरो भिक्खू नामेन वा गोतेन वा आऊसो वादेन वा समुदाचरितब्बो, म्हणजेच जो भिक्खू वयाने जास्त आहे, अनुभवाने श्रेष्ठ आहे, त्याला नवके भिक्खू भंते आयस्मा म्हणजे आदरणीय असे सन्मानाने संबोधित करावे. ओके, अशा प्रकारचे इथे सुतोवाच झालेला आहे. आणि त्याला काय पुढे काय म्हणतात, जो नवका आहे त्याला वयाने मोठ्या भिक्खूंनी नावाने किंवा गोत्राने किंवा औस म्हणून संबोधित करावे. अशा प्रकारचे इथे भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या नंतर जो कोण अनुभवाने किंवा वयाने जास्त आहे त्याला नवके भिक्खू काय म्हणतील, भंते आयस्मा अशा प्रकारे बोलावं. आणि जे लहान आहेत, नवीन आहेत, त्यांना काय बोलतात, नावाने किंवा गोत्राने किंवा आऊसो असे म्हणून संबोधावे. तर अशा प्रकारचं पहिलं काय, अकंकमानो आनंदो संघो ममच्चेन खुद्दानु खुद्दकानी सिक्खापदानी समूहनतु अथ खो भगवा भिक्खू आमंतेसी हंददानी भिक्खवे आयंतयामी ओ वयधम्मा संखारा अपमादेन संपादिताति अयं तथागतस पश्चिम वाचा, म्हणजे अखंकमानो आनंद संघो ममच्चेन खुद्दानुखुद्दकानी सिक्खापदानी समूहनतु, म्हणजे जे विनय आहेत, काय सांगितले विनय आपण की 227 नियम भिक्खू संघाला आहे आणि भिक्खू संघांना आहे 311 नियम. ह्यातलं जर त्यातले काही तुम्हाला जर वाटलं माझ्या मृत्यूनंतर कमी करावं किंवा जास्त कमी करावं, त्यातलं काही वाटलं असेल तर किरकोळ नियम तुम्ही बदलू शकता. अशा प्रकारचं भगवान बुद्ध त्यांना म्हणाले होते. हाच प्रसंग पुढे जाऊन जेव्हा प्रथम धम्मसंगती आयोजित करण्यात आली तेव्हा महाकश्यपाने भंते आनंद यांना विचारलं होतं की भगवंतांनी तुम्हाला सांगितलं होतं का की कुठले नियम बदलायचे, कुठले नियम कमी करायचे, याचं काही सुतोवाच केलं होतं का तुम्हाला? तेव्हा भंते आनंद म्हणाले होते की हो, मला भगवान असे म्हणाले होते. मग तुम्ही त्यांना महाकश्यप विचार तुम्ही त्यांना विचारलं होतं का कुठलं कमी करा, कुठले नाही करावे? तर तो आनंद म्हणतात की नाही, मी तेव्हा ते विचारलं नव्हतं. तर भंते आनंद विचारलं तर भंतेनी बोललं की नाही, मी त्यांना विचारलं नाही.
त्या प्रथम धम्म संगतीमध्ये भंते आनंदांवरती हा एक दोष लावण्यात आला होता. प्रथम धम्म संगतीमध्ये हे लक्षात ठेवायचं. पुढे काय म्हणतात भगवान, अतको भगवा भिक्खू आमंतेसी, म्हणजे त्यांनी इतर भिक्खू जो भंतेचा गण होता, भिक्खू संघ तिथे उपस्थित होता, त्यांना बोलवलं आणि काय म्हणाले, हंददानी भिक्कवे आमंतयामी ओ वय धम्मा संखारा अपमादेन संपादेथा ती, म्हणजे हे भिक्खूनो, आता मी तुम्हाला सांगतो, सर्व संस्कार हे अनित्य आहेत, हे नश्वर आहेत. अप्रमाद, जागरूकता, सतत अभ्यास, सजगता, हे याने साधना पूर्ण करा. म्हणजे तुम्ही सतत जागृत राहा, प्रमादात राहू नका, अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्ध ते जमलेल्या भिक्खू संघाला तिथे देतात. हा आणि अयं तथागतस्य पश्चिम वाचा, म्हणजे हे तथागतांचे अंतिम वचन, अंतिम शब्द होते. अशा प्रकारचं हे छोटंसं सुत्त, म्हणजे इयत्ता 9वीच्या पाठामध्ये छोटंसं सुत्त आहे. तसं म्हणाल हे खूप मोठं दीर्घ सुत्त आहे. दीर्घ निकाय म्हणलं दीर्घ, त्यातलं हे खूप मोठं सुत्त आहे. पण तुम्हाला अभ्यास इयत्ता 9वीच्या अभ्यासासाठी हा पुरेसा आहे असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की भगवान बुद्धांनी आनंदाला बोलवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नंतर तुमचा शास्त्र म्हणजे गुरु हे धम्म आणि विनय असतील. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की माझ्यानंतर तुम्हाला संघाला जर वाटला असेल की छोटे मोठे नियम तुम्हाला बदलायचे असेल, तुम्ही ते बदलू शकता. तिसरं सांगितलं होतं की वयाने जे मोठे आहेत त्यांना कसं बोलावं, ते भंते किंवा आयस्मा, आणि जे लहान आहेत त्यांना किंवा नावाने किंवा गोत्रण किंवा औसो असं प्रकारे एकमेकांशी वार्तालाप करावा. ऐन्यमय्य म्हणजे ते मध्ये शब्द आलेला तो वार्तालाप करावा किंवा हाक मारावी, बोलावं, अशा प्रकारचं. शेवटला भगवान बुद्ध म्हणतात की सर्व संस्कार अनित्य आहेत, तुम्ही सतत जागृत असलं पाहिजेत, सतत अभ्यास केला पाहिजे, सजगता तुमच्यामध्ये असली पाहिजेत, याने तुम्ही साधना पूर्ण करा. अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्ध देतात आणि हेच तथागतांचे अंतिम वचन होते, अंतिम शब्द होते. अशा प्रकारचा हा उपदेश भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये भंते आनंद आणि इतर भंतेंना दिले होते. अशा प्रकारचा आजचा हा जो लेसन आहे, आजचा जो हा धडा आहे तथागत पश्चिमाचा, हा आपण इथे संपलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं त्याने कमेंट करायचं आहे. कमेंट करून काही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगा. तुमचे काही प्रश्न असेल तेही सांगावे, जेणेकरून आपण अधिक अभ्यास करून भविष्यामध्ये हे जे महापरिनिर्वाण सुत्त आहे ते डिटेल वाईज अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण हा शैक्षणिक व्हिडिओ आहे. आपले तर इतर व्हिडिओ आहेतच, पण हा शैक्षणिक व्हिडिओ आहे. काही शैक्षणिक व्हिडिओ आपण बनवतोय, इयत्ता 8वी 9वी 10वी साठी बनवतो आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय